श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, धोंड्याचा महिना या अधिक मासामध्ये सौभाग्यवती स्त्रियांनी अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी व पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी सुखी संसारासाठी ही एक खास वस्तू नक्की दान करा. अखंड सौभाग्याची प्राप्ती नक्कीच होईल व अक्षय पुण्याची प्राप्ती होईल. अधिक मास 2026 मध्ये कोणते दान करावे आणि त्याचे महत्त्व काय आहे? अधिक महिना हा साधा महिना नाही. हा महिना म्हणजेच भगवान विष्णूंना समर्पित विशेष काळ आहे. या महिन्यात केलेले दान, जप, तप आणि पूजा यांचे फळ अनेक पटीने वाढते असे शास्त्रात सांगितलेले आहे. याच्याबद्दलची सर्व माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, स्किप न करता. अधिक मास म्हणजे काय, या महिन्यात दान का करावे आणि कोणकोणते दान सर्वात पुण्यदायी मानले जाते, आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक सौभाग्यवतीने वर्षातून एकदाच येणाऱ्या अधिक मासामध्ये सौभाग्यवती स्त्री अखंड सौभाग्यवतीसाठी व पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी एक वस्तू दान करावी. तर ती गुप्त वस्तू कोणती आहे? अधिक मासमध्ये ही वस्तू दान करण्याची योग्य पद्धत काय आहे? दान कसे करायचे? वस्तू नेमकी कोणाला दान करावी? दान करण्याचा शुभ मुहूर्त काय आहे? आणि ही वस्तू दान करताना ही होणारी मोठी चूक नक्कीच टाळा. तर ती कोणती चूक आहे जी आपल्याकडून नकळतपणे होत असते? तर याबद्दलची सविस्तर माहिती आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, स्किप न करता. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. चला तर मग, अधिक मासात दान का करावे? शास्त्रानुसार अधिक मासात केलेले दान म्हणजेच केवळ देणगी नाही, तर ते एक पापक्षालन व पुण्यसंचय करण्याचे माध्यम आहे. दान केल्याने पूर्वजनांचे आशीर्वाद मिळते, आर्थिक अडचणी कमी होतात, मानसिक शांती मिळते. अधिक मासात करायची प्रमुख दाने कोणती आहेत? हा 3 वर्षातून एकदा येतो आणि धोंड्याचा महिना ज्या महिन्यामध्ये येतो त्या वर्षी 12 महिने नसून 13 महिन्यांचा पूर्ण वर्ष हे पूर्ण होते. तर या अधिक मासामध्ये म्हणजेच या धोंड्याच्या महिन्यामध्ये काय दान करावे? अशा काही खास वस्तू दान केल्याने तुम्हाला अक्षय पुण्याची प्राप्ती होईल व सौभाग्यवती स्त्रियांनी ही एक वस्तू दान अवश्य करावी. अखंड सौभाग्यवती वतीचे प्राप्ती होण्यासाठी धोंड्याचा महिना 17 मे 2026 या दिवसापासून सुरू होणार आहे आणि समाप्ती 15 जून 2026 या दिवशी अधिक मासाची समाप्ती होणार आहे. धोंडा म्हणजे दगड. पूर्वी या महिन्यात कोणतेही शुभ कार्य किंवा विधी आहे तर ते केले जात नव्हते. त्यामुळे हा महिना धोंड्यासारखाच निरुपयोगी मानला जात होता. महिन्यात दान करणे हे अत्यंत शुभ आणि पुण्याचं मानलं जातं. अधिक मासात करायची प्रमुख दाने आता आपण पाहूया. या महिन्यात कोणते दाने करणे सर्वात शुभ मानले जाते? या महिन्यात आपल्याला आपल्या ऐपतीप्रमाणे जे काही दान होईल तर ते आपल्याला आवर्जून करायचं असतं. त्या कोणत्या वस्तू आहेत ज्या अधिक महिन्यामध्ये आपण दान केले पाहिजे? हे सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं. त्यामुळे आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्ती होत असते. तर सर्वात महत्त्वाचं दान म्हणजे नारळ दान. नारळाच्या संबंधित थेट माता लक्ष्मीशी जोडलं जातं. त्यामुळे नारळ दान करणं म्हणजेच आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा आमंत्रित करणं असं मानलं जातं. पण श्रद्धा म्हणून नाही, तर त्यामागे एक सुंदर अर्थ देखील आहे. नारळ हे पूर्णत्व आणि पवित्रतेचे प्रतीक आहे. बाहेरून कठीण पण आतून शुद्ध आणि गोड, अगदी आपल्या मनासारखं. त्यामुळे नारळ दान करताना आपण आपल्या अहंकाराचा त्याग करून नम्रतेने दान करतो. गरजू व्यक्तींनाच अधिक मासात जितके वाटेल तितके नारळ अधिक मासात दान करावे. या महिन्यात केलेले दान अधिक पटीने फळ देते आणि जीवनात सकारात्मकता येते, बदल दिसू लागतात. विशेषतः माता लक्ष्मीची कृपा लाभावी, आर्थिक स्थिती सुधारावी आणि घरात सुख शांती नांदावी या भावनेने जर तुम्ही नारळ दान केले तर त्याचा नक्कीच चांगला परिणाम जाणू शकतो. अधिक मासात आणखीन एक अत्यंत महत्त्वाचं आणि पुण्यदायी दान म्हणजेच पिवळ्या रंगाचे वस्त्रदान. पिवळा रंग हा भगवान विष्णूंना अतिशय प्रिय रंग मानला जातो. त्यामुळे या पुरुषोत्तम मासात पिवळ्या वस्त्राचे दान केल्याने भगवान विष्णूंची कृपा लाभते.
अशी श्रद्धा आहे, पण यामागे एक सुंदर अर्थही आहे. पिवळा रंग म्हणजेच आनंद, सकारात्मकताचं प्रतीक. त्यामुळे आपण पिवळ्या वस्त्रांचं दान करतो. तेव्हा आपण केवळ वस्त्र देत नाही, तर एखाद्याच्या आयुष्यात आनंद देत असतो. अधिक मासात एक अत्यंत पवित्र आणि प्रभावी दान म्हणजेच दीपदान. आपल्या धर्मशास्त्रानुसार दीपदानाला खूप मोठं महत्त्व दिलं गेलं आहे. कारण दीप म्हणजे फक्त एक दिवा नाही, तर तो अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या मार्गाचं प्रतीक आहे. दीपदान जीवनातील नकारात्मकता आणि अडचणी कमी करून सकारात्मकता वाढवण्यास मदत करू शकते. म्हणजेच जसं दिवा अंधार दूर करतो, तसंच आपल्या जीवनातील अंधारही हळूहळू दूर होऊ लागतो. मंदिरात जाऊन दीपदान करू शकतात. समई, निरंजनी, आरतीचे दिवे किंवा गरजूंना तुम्ही दिव्याचे दान देखील देऊ शकता. दीपदान करता येतं. महत्त्वाचं म्हणजेच हे दान किती मोठं आहे यापेक्षा ते तुम्ही किती श्रद्धेने आणि मनापासून करता हे जास्त महत्त्वाचं आहे. आता अधिक मासात पुण्यदायी दान म्हणजेच अन्नदान हे देखील खूप महत्त्वाचे आहे. तर अन्नदान आपल्या धर्मात असं सांगितलं जातं की भुकेल्या व्यक्तीला अन्नदान हे सर्व दानापेक्षा मोठं आहे. कारण अन्न ही माणसाची सर्वात मूलभूत गरज आहे. असं मानलं जातं की श्रद्धेने केलेले अन्नदानामुळे माता प्रसन्न होते. त्यामुळे घरात धन धान्याची कमतरता भासत नाही आणि सुख समृद्धी टिकून राहते. पण या मागचं खरं अर्थ अजून खोल आहे. जेव्हा आपण एखाद्या भुकेल्या व्यक्तीला अन्नदान देतो, तेव्हा तुम्ही त्याला केवळ जेवण देत नाही, तर त्याच्या जीवनाला आधार देता. गरजू लोकांना जेवण देणं, अन्न वाटप करणं किंवा साधं फळं दान करणे खूप पुण्यदायी मानले जाते. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जर तुम्हाला पडलेला प्रश्न म्हणजे सौभाग्यवती स्त्रीने अखंड सौभाग्यासाठी कोणती वस्तू दान करावी, तर ती वस्तू म्हणजेच कुंकुवाचा करंडा किंवा कुंकुवाची डब्बी. अधिक महिन्यामधील प्रत्येक दिवस हा दान करण्यासाठीच अत्यंत शुभ मानला जातो. त्यामुळे तुम्ही कुंकुवाची डब्बी दान कोणत्या दिवशी करावं, हे दान तुम्ही कोणत्याही दिवशी दान करू शकता. पण हे 2 शुभ वार अत्यंत शुभ आहेत. हळदी कुंकवाचा करंडा दान करणे हे अत्यंत शुभ आणि पुण्याचं व अखंड सौभाग्यवतीचे मानले जाते. त्यामुळे अधिक मासामध्ये मंगळवार आणि शुक्रवार या 2 दिवशी तुम्ही ही एक वस्तू दान करू शकता. या 2 दिवशी शक्य झालं नाही, कोणत्याही दिवशी करू शकतायत. आता ही वस्तू कोणाला दान करावी? अधिक मासात कोणत्याही सौभाग्यवतीला स्त्रीला घरी बोलावून आपल्याला ही वस्तू दान करायची आहे. तर ती वस्तू तुमच्या नात्यातील तुमची आई, मावशी, चुलती, काकी, भाऊजाई यांना देऊ शकता. बहीण, जर तुम्हाला शक्य असेल तर 5 सौभाग्यवती स्त्रियांना तुमच्या घरी बोलावून हळदी कुंकू लावा आणि कुंकवाचा करंडा किंवा डब्बी त्यांना दान करू शकता. पण जर तुम्हाला 4 ते 5 सौभाग्यवती स्त्रियांना बोलवणं शक्य नसेल, तर अधिक मासामध्ये हळदी कुंकवाचा करंडा किंवा कुंकवाची डब्बी दान स्वरूपात नक्कीच द्या. अधिक मासात दान करत असताना ही होणारी मोठी चूक आवर्जून टाळा. तर सौभाग्यवती स्त्रीला हळदी कुंकवाचा करंडा देताना एक गोष्ट मात्र आवर्जून लक्षात ठेवा, तर हळदी कुंकवाचा करंडा कधीही रिकामा देऊ नये. त्यामध्ये हळदी कुंकू हे त्या करंड्यामध्ये भरून थोडं का होईना त्यामध्ये हळदी कुंकू ठेवावं, टाकावं आणि मग तुम्ही ही सौभाग्यवतीचं वतीने आपण हे दान दुसऱ्या सौभाग्यवतीला हळदी कुंकू लावून हे द्यायचे आहे. अशा प्रकारे आपल्याला जी चूक करायची नाही ती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका. आणि कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.